नमस्कार मित्रांनो, कोकणचं शिमगो या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। म्हणजे आपण आलो आहे चिपळूण तालुक्यात वालुपे या ठिकाणी। सो इथे आहे ना झोलाई देवीचा समायात्रोत्सव आहे, म्हणजे त्रैवार्षिक समायात्रोत्सव आहे। तर या निमित्त मित्रांनो ना आपण आज खास 1 तारीख आणि आज शेवटचा दिवस, या निमित्त आपण आज ओव्हरऑल यात्रेची जी काय माहिती असेल ना ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सो व्हिडिओ समोर पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पाहतोय कोकणचं शिमगो 2024। कांचनी, झोलादेवी आणि कालकाई यांचं वास्तव्य परशुरामच्या कुशीमध्ये होतं। आयरे समाज आणि गावकऱ्यांच्या मदतीने 350 वर्षापूर्वी ते वालोप्या गावामध्ये आणलं गेलं। तिथपासून या देवीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। परशुरामचा धावजी, आंबडची गरजाय आणि वालोपची झोलाय ही बहीण भावंड दर 3 वर्षाने या देवीची जत्रा येते, त्याला समा बोलतात। हजारो लोक या दर्शनाला येऊन त्या दर्शनाचा लाभ घेतात। या तिन्ही देवांचा 3-3 वर्षाने एकदा जत्रा येते। आमची पालखी त्यांच्या गावी जाते, त्यांची पालखी आमच्या गावी येते। असा हा समारंभ आमच्या गावामध्ये भांडणतंटा नाही, सगळे आदर्श गाव आहे आणि सगळे एकत्र येऊन चांगल्या रीतीने या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। आताच मित्रांनो ना आपण झोलाई देवीच्या मंदिरामध्ये आलो। थोडीशी आपण माहिती होती ती आपली त्या कमिटी मेंबर्सकडून घेतली। आता या ठिकाणी 3 पालख्यांचं आगमन झालं। एक पालखी कालच आली होती। असं या ठिकाणी ज्या उजव्या साईडला आहे ना तर ती झोलाई देवीची पालखी, मधोमध्ये आहे ती पेढे परशुराम तर धावजीची पालखी आणि आता जस्ट इजा देवीची पालखी या ठिकाणी आगमन पालखीचं झालं। सो तिन्ही पालख्यांचं ना सर्वप्रथम दर्शन करून घेऊया, त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला पुढच्या सुरुवात करू। पारंपरिक ढोल वाद्य तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे की वाजवलं जात आहे। एक नंबर। आणि इकडे लाट बघा मित्रांनो फिरवली जाते। मित्रांनो बघू शकता तुफान गर्दी आहे, अजून सुरुवात झालेली नाही पण तरी पण गर्दी बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। म्हणजे हा त्रैवार्षिक यात्रोत्सव आहे ना तो इतका मोठा असतो ना की वेगळीच मजा आहे। गुड वाईब्स पाहू शकता। आता फक्त लाट फिरवली जाते, म्हणजे इकडे आपला तेजस शिंदे आहे, दीपक दाडवे आहे, इकडे तेजस शिंदे आहे आणि तिकडे आपला निखिल आहे आणि इकडे विनायकचा भाऊ आहे जो की आज मला जॉईन झाला स्पेशली।
इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता की तिन्ही पालख्यांची भेट ही चालू आहे. आता प्रत्येकी जर पालख्या बघाल तर एक झोलाई देवीची पालखी आहे, एक आहे ती धावजीची पालखी आणि तिसरी जी पालखी आहे ती गरजाईची पालखी आहे. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला जत्रा? ही तर फक्त सुरुवात आहे.
आताच्या शिमगोत्सवाची. यापुढे आपल्याला बरेचसे शिमग्याचे कंटेंट आहेत ना, तर ते कव्हर करायचे आहेत. त्यासाठी तुमचं प्रेम आणि खूप मोलाची साथ तुमची मिळणे गरजेचं आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघतोय कोकणचं शिमगो 2024. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.